आज फायनली तुम्हाला कळणार आहे आम्ही कुठे शिफ्ट झालो आहोत त्या अगोदर गुड मॉर्निंग, मी पूजा. आम्ही सकाळी 6 वाजता निघायचा प्लॅन केलेला, पण आवरता निघायला 7 वाजले. उगवत्या सूर्योदयांचे दर्शन घेत आम्ही आमचा प्रवास सुरू केला. बाबूला झोपेतच उचलून तसेच गाडीत झोपवले, त्याची झोप डिस्टर्ब व्हायला नको म्हणून. तुम्हाला अजूनही समजले नाही ना आम्ही कुठे चाललो आहोत? थांबा, शेवटपर्यंत बघा, सगळं कळेल. 3-3.5 तासाच्या प्रवासानंतर भूक लागली म्हणून ब्रेकफास्ट नाही तर ब्रंचच करायला थांबलो. तोपर्यंत बाबूची झोप झालेली. तो उठला. मग ॲज युजल मी मसाला डोसा आणि त्यांनी मिसळ असा पोट भरून नाश्ता जेवण केलं आणि परत लागलो आम्ही पुढच्या प्रवासाला. आमच्या नवीन अध्यायाची सुरुवात भगवंतांच्या आशीर्वादाने व्हायला हवी म्हणून त्यांचे दर्शन घेतले. थोडा वेळ थांबलो आणि फायनली आम्ही आलो आमच्या फायनल डेस्टिनेशनवर, म्हणजेच नाशिकला. होय, आम्ही परत नाशिकला शिफ्ट झालो आहोत. आणि जे माझे पहिल्यापासून व्हिडिओ पाहत आहेत तर त्यांना समजलेच असेल की आम्ही त्याच फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो आहोत. आम्ही पोहोचायच्या अगोदरच मौज पॅकर्सने सगळे सामान व्यवस्थित जागेवर लावून ठेवलं होतं. जेव्हा आम्हाला काही कारणास्तव नाशिक सोडावे लागलेले तेव्हा खूप वाईट वाटत होते, पण जे व्हायचे ते होतेच. तसेच आम्ही नाशिकचा विषय सोडून दिलेला आणि अगोदर आमचे राजगुरुनगरला शिफ्ट व्हायचे सुरू होते. तिथे त्यांचे सिलेक्शन झालेले, पण अचानक नाशिकचे समजले म्हणून आम्ही परत नाशिकला शिफ्ट झालो. म्हणूनच म्हटले ना, जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याकडे आपोआप येते. असो, आल्यानंतर आम्ही तासभर आराम करून फ्रेश होऊन लागलो आमच्या कामाला आणि सुरुवात किचनपासूनच केली, कारण किचन आवरले म्हणजे बाकीच्या गोष्टी सुरू करायला मोकळे. म्हणून जेवढे पॉसिबल झाले तेवढे आवरून आम्ही गेलो डिनरसाठी त्यांच्या फ्रेंडच्या घरी. तिथे गेल्यानंतर अगोदर सर्वजण भेटले बाबूला. ओवीने छान मस्ती केली बाबूसोबत आणि नंतर जेवण करून घरी आलो. तर चलो, असा होता आमचा आजचा दिवस, नवीन आशा घेऊन आलेला. तर तुम्हाला आता नाशिकमधले छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच आपण 20Kचा टप्पा पार करणार आहोत, तर तुमची साथ अशीच राहू द्या. चलो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.